अकोला स्थानिक गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर धाडीत 6 आरोपीसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळमधील उकणी गावचं पुनर्वसन शेवटच्या टप्प्यात. मात्र वेस्टर्न कोल्डफील्ड लिमिटेडनं 175 शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यास नकार देत असल्याने शेतकऱ्यांचा 9 जूनला जलसमाधी आंदोलनाचा इशारा. मारेगाव तालुक्यात हिवरा इथे जखमी नीलगाय गावात शिरली. नागरिकांना नीलगायीला पकडून ठेवला तर नीलगाय वन विभागाच्या ताब्यात. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत 97,000 विद्यार्थ्यांची नोंद. पुणे विभागातून सर्वाधिक अर्ज भरण्यासाठी 3 जून पर्यंतची मुदत. तर शिक्षण उपसंचालकांची माहिती. बदलापूर ते कांजूर मार्ग मेट्रो प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध. 27 किलोमीटरच्या मार्गिकेवर 15 स्थानक असतील. प्रकल्पासाठी 13,000 कोटी रुपयांचा खर्च होणार. धाराशिवमध्ये भर पावसात पाण्यासाठी जलसमाधी आंदोलन. भूम आणि वाशी शहरासाठी प्रस्तावित नवीन पाणी पुरवठा योजनेविरोधात गावकरी आक्रमक. नाशिकमध्ये चौगाव येथील शिवाई स्टोन क्रेशर आणि खानपट्टा बंद करण्यासाठी शेतकऱ्यांचं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण. स्थानिकांची परवानगी न घेता मिशनरी सुरू केल्याचा आरोप. बुलढाणा जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्रामार्फत विकसित कृषी संकल्प अभियानाचं आयोजन. 29 मे ते 12 जून दरम्यान कृषी संकल्प अभियान राबवलं जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिंगोली दौऱ्यावर. विविध विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार. अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. निवडणुकीत यश मिळवण्याकरता दिवस रात्र एक करू पदाधिकाऱ्यांचा निर्णय. भिवंडीत आमदार रईस शेख यांनी काढली पालिकेतील अधिकाऱ्यांची खरडपट्टी. आपत्कालीन परिस्थितीत पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या असताना कर्मचारी रजेवर. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात शेतातील गोठ्याला आग. शेती उपयोगी साहित्य जळून खाक. लाखोंचं नुकसान. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शेतातील गोठ्याला आग. संपूर्ण गोठा जळून खाक. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. यवतमाळमध्ये निर्जनस्थळी नेत तरुणीवर अत्याचार. सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीला पकडण्यात यश. सोन्याची चेन पळवणाऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना. यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर. पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित. ग्रामीण ग्राहकांना नाहक त्रास. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याला घेराव. बुलढाण्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस. मुख्य रस्त्यावर झाडांची पडझड. वाहतूक मात्र विस्कळीत. बुलढाण्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश. पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. पिंपरी चिंचवडमध्ये झाड 4 चाकीवर पडल्याने वाहनाचं मोठं नुकसान. पुण्यात पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.